प्रेक्षको हो नमस्कार। द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर कोणती भूमिका घेणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका। बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिलेली आहे। जयदत्त क्षीरसागर हे सध्या कोणत्याच राजकीय पक्षामध्ये नाहीत, त्यामुळे जयदत्त क्षीरसागर हे नक्की कोणती राजकीय भूमिका घेणार याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचं खरतर लक्ष लागलेलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्याच्या बळावरतीच खरतर बजरंग सोनवणे लोकसभा निवडणुकीत विजयी होऊ शकले। बीड विधानसभा मतदारसंघामधून जवळजवळ 65,000चं मताधिक्य हे बजरंग सोनवणे यांना मिळालं। अर्थातच बीड विधानसभा मतदारसंघामध्ये संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जरी असले तरी सुद्धा जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाने बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिल्यामुळेच खरतर हे अधिक मताधिक्य बीड विधानसभा मतदारसंघामधून बजरंग सोनवणे यांना मिळू शकलं। या घटनेनंतर म्हणजेच लोकसभा निवडणुकीनंतर अशा पद्धतीची चर्चा बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ लागली की जयदत्त क्षीरसागर हे लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील। अर्थातच या चर्चांना संदीप क्षीरसागर यांनी खरतर पूर्णविराम दिलेला आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला आणि संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती निवडून आले। 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। अर्थातच उद्धव ठाकरे यांनी त्यांना त्यावेळी मंत्रिपदही दिलं, परंतु 2019च्या विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। त्यांचा पराभव त्यांचे सख्खे पुतणे संदीप क्षीरसागर यांनीच केला। जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतला बराच मोठा कालावधी हा शरद पवार यांच्या बरोबर घालवलेला आहे। म्हणजेच ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते। जवळजवळ 4 ते 5 वेळा त्यांनी बीड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। त्याचबरोबर ते राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीही राहिलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत बीड जिल्ह्याच्या राजकारणावरती त्यांचं एक प्रभुत्व किंवा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो। जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना एक संदेश देण्याचा प्रयत्न केला। अर्थातच त्यांनी आपली भूमिका उघडपणे जाहीर जरी केली नसली तरी सुद्धा त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। अर्थातच जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा जो मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये ते आपली राजकीय भूमिका जाहीर करतील असं सर्वांनाच वाटत होतं, परंतु योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी राजकीय सस्पेन्स खरतर कायम ठेवलेला आहे। त्यांच्या या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या या मेळाव्याला क्षीरसागर कुटुंबातील बहुसंख्य मंडळी खरतर उपस्थित होती। अर्थातच जयदत्त क्षीरसागर हे मागच्या 5 वर्षाच्या राजकारणामध्ये जरी म्हणावाशे सक्रिय जरी नसले तरी सुद्धा जयदत्त क्षीरसागर यांची राजकीय ताकद पाहता बीड विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची भूमिका ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत खरतर निर्णायक राहणार आहे। येणाऱ्या विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या त्यांचा गट लढणार आहे।
असंही त्यांनी सांगितलेलं आहे. जयदत्त क्षीरसागर हे सध्या कोणत्याच राजकीय पक्षात नसल्यामुळं येणारी विधानसभा निवडणूक ते अपक्ष सुद्धा लढतील अशा प्रकारची चर्चा सुद्धा सध्या बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आणि बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे. जर जयदत्त क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तर अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही बीड जिल्ह्यामध्ये वाढू शकते. धनंजय मुंडे यांनी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळी खरं तर बीड जिल्ह्यातील राजकारणामध्ये धनंजय मुंडे यांचं महत्त्व वाढत गेलं आणि एकंदरीत जयदत्त क्षीरसागर यांचं महत्त्व कमी होत गेलं. अजित पवार यांचा गट हा ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असताना सक्रिय होता त्यावेळी अजित पवार यांनी खरं तर जयदत्त क्षीरसागर यांच्याऐवजी धनंजय मुंडे यांना राजकीय ताकद दिली. अजित पवार यांच्या एकंदरीत गटाच्या प्रभावामुळे किंवा एकंदरीत अजित पवार यांचे समर्थक म्हणून संदीप क्षीरसागर हे ओळखले जात होते आणि एकंदरीत संदीप क्षीरसागर यांना राजकीय ताकद देण्याचं काम हे अजित पवार यांनीच केलं. अर्थातच अजित पवार हे ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाले त्यावेळी संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्याबरोबर एकनिष्ठ राहिले. त्यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला नाही आणि अर्थातच त्याचा फायदा संदीप क्षीरसागर यांना येणाऱ्या निवडणुकीत मिळू शकतो. बीड जिल्ह्यामध्ये सध्या संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार आहेत आणि ते बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यात संदीप क्षीरसागर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे. एकंदरीत क्षीरसागर कुटुंबाचा दबदबा हा बीड जिल्ह्यामध्ये खरं तर राहिलेला आहे. जर जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे एकत्र आले तर त्याचा चांगला फायदा हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळू शकतो. परंतु जयदत्त क्षीरसागर यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळे खरं तर राजकीय सस्पेन्स हा कायम आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जयदत्त क्षीरसागर यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्याशी देखील त्यांचे चांगले राजकीय संबंध आहेत. त्यामुळे अर्थातच विधानसभा निवडणुकीपूर्वी जयदत्त क्षीरसागर कोणती भूमिका घेतात याकडेही सर्व खरं तर बीड जिल्ह्याचं आणि बीड विधानसभा मतदारसंघाचं खरं तर लक्ष लागलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने बीड विधानसभा मतदारसंघामधून संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार असल्यामुळे अर्थातच बीड विधानसभा मतदारसंघ हा किंवा बीड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार हे संदीप क्षीरसागर यांनाच उमेदवारी देतील अशा प्रकारचे संकेत मिळत आहेत. जर जयदत्त क्षीरसागर यांना कोणत्याही राजकीय पक्षाकडून बीड विधानसभेची निवडणूक लढायची असेल तर अर्थातच त्यांना महायुतीमध्ये जावं लागेल आणि महायुतीमध्ये बीड विधानसभा मतदारसंघ हा खरं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येत आहे. अर्थातच जयदत्त क्षीरसागर यांचं राजकीय महत्त्व लक्षात घेता हा मतदारसंघ भारतीय जनता पक्ष आपल्या पदरात सुद्धा घेऊ शकतो म्हणजेच आपल्याकडे सुद्धा घेऊ शकतो. कारण अजित पवार यांच्याकडं बीड विधानसभा मतदारसंघामध्ये तुल्यबळ असा उमेदवार नाही किंवा त्या उमेदवाराचा अभाव वाटत आहे. त्यामुळे एकंदरीत जयदत्त क्षीरसागर यांचं राजकीय महत्त्व हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला वाढलेलं दिसेल आणि त्यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जातील असं सुद्धा दिसत आहे. त्यामुळं जयदत्त क्षीरसागर यांनी जरी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ
असं सांगितलं असलं तरी सुद्धा जयदत्त क्षीरसागर हे ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि ते येणारी विधानसभा निवडणूक लढणार आहेत अशा प्रकारचा संदेश मात्र त्यांनी मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना दिलेला आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते सुद्धा खरं तर एक प्रकारे उत्साहित आणि सक्रिय झाल्याचं दिसत आहे। त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुका असोत अथवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत यामध्ये जयदत्त क्षीरसागर यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची राहील हे मात्र नक्की।